Good afternoon, everyone. In last lecture, we discussed about the vital sign. So, in this lecture, I am going to start the new topic, that is pulse. Pulse is the one of the vital signs. Okay, vital signs which are very important to assess the our body functions of vital organ. Okay, that is pulse. Okay, pulse rate. What are the normal pulse rate? Normal pulse rate in adult is 72 beat per minute. Okay. Next is the pulse is the heartbeat conveniently felt at the wrist and at any point where an artery passes superficially over the bone. ओके, जे काही आर्टरीज आहे आपल्या बॉडीमध्ये ते पूर्ण आर्टरी जे काही सुपरफेशियल बोनच्या सुपरफेशियल स्पेसवरून पास झालेली आहे तिथे आपण पल्स रेट फील करू शकतो. ठीक आहे, पल्स रेट फील करू शकतो, हार्टबीट आपण फील करू शकतो. ठीक आहे, द पल्स इज द हार्टबीट. ओके, ते हार्टबीट आपण पल्स करू शकतो, फील करू शकतो. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो पल्स रेट. ओके, पल्स रेट इज द हार्टबीट, वन ऑफ द हार्टबीट कन्व्हिनियंटली फेल्ट मीन्स फील करणे. ठीक आहे, फेल्ट ॲट द रिस्ट. ठीक आहे, कॉमनली कोणत्याही हॉस्पिटलला गेलो तर फिजिशियन सर्वात आधी जे काही पल्स रेट चेक करते ते सर्वात आधी रिस्ट जॉईंटमध्ये चेक करते. ठीक आहे, रिस्ट जॉईंट जे काही आपण रिस्ट जॉईंट आहे, ठीक आहे, रिस्ट जॉईंट आहे इथे चेक करतोय. ठीक आहे, ॲट रिस्ट अँड ॲट ॲनी पॉईंट. ठीक आहे, आता फक्त रिस्ट जॉईंट आहे तिथेच आपण पल्स फील नाही करू शकतो, तर काही अजून पॉईंट्स आहे तिथे पण आपण पल्स फील करू शकतो. ठीक आहे, समोर आहे ते. नंतर ॲन आर्टरी पासेस सुपरफिशियली ओव्हर द बोन. ठीक आहे, आपण पल्स रेट तिथेच फील करू शकतो जिथे आर्टरी जे आहे ते सुपरफिशियली बोनवरून पास झालेली आहे. ठीक आहे, तिथेच आपण पल्स रेट फील करू शकतो. ठीक आहे, सो this is one of the diagram in that the sides of the pulse measurement is given. ओके, फर्स्ट वन इज अ टेम्पोरल. ठीक आहे, जे काही टेम्पोरल बोनवरून जे काही आर्टरी गेलेली आहे तिथून पण पल्स रेट फील केला जाते. ठीक आहे, जे नेक्स्ट इज कोराइड आर्टरी इट इज नियर द नेक दॅट इज अ कोराइड साइड. अपाइकल इन फ्रंट ऑफ द lungs. Okay, in front of the lungs. ठीक है, these are the one side of the measuring a pulse rate. Okay, then next is a brachial artery. It is above the elbow. Okay, brachial artery elbowच्या वर जे काही स्पेस असते. ठीक आहे, तिथं तिथे एक फोसा असते. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो क्युबॅडल फोसा. ठीक आहे, जे क्युबॅडल फोसा आहे तिथून आपण ब्रॅकियल आर्टरी बोनवरून गेलेली आहे तिथं आपण ब्रॅकियल आर्टरीवरून आपण पल्स रेट मेजर करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट इज अ अल्नार साईड. ओके, अल्नार अँड रेडियल साईड. ठीक आहे, जे काय रेडियल आर्टरी आहे ते रेडियल आर्टरी किंवा अल्नार आर्टरी तिथून ते बोनवरून पास झालेली आहे तिथून पण आपण काही पल्स रेट मेजर करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट इज अ फिमोरल. ठीक आहे, द फिमोरल अबाव द फिमोरल बोन. ठीक आहे, जे काही फिमोरल बोन आहे तिथे त्या बोनवरून फिमोरल आर्टरी गेलेली आहे त्या आर्टरीवरून पण आपण काही पल्स रेट मेजर करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट इज अ पॉप्लिटियल. ओके, पॉप्लिटियल इट इज अ बिहाइंड द नी नियर द पॉप्लिटियल फोसा. ठीक आहे, जे काही आपलं जे काही लेग आहे, ठीक आहे, जे लेग आहे या लेगच्या बॅक साईडला, ठीक आहे, बॅक साईडला नी आहे म्हणजे घुटणा आहे, त्या घुटण्याच्या मागच्या बाजूला एक पॉप्लिटियल फोसा असते. ठीक आहे, जिथे इथं कोणता आहे क्युबॅडल फोसा आहे. ठीक आहे, क्युबॅडल फोसा राहते इथे एल्बोच्या समोर. ठीक आहे, एल्बोच्या समोर क्युबॅडल फोसा असते. ठीक आहे, तर इथं पॉप्लिटियल फोसा असते नीच्या मागे. ठीक आहे, नीच्या मागे म्हणजेच घुटण्याच्या मागे. ठीक आहे, तिथे पॉप्लिटियल फोसा असते. ठीक आहे, तिथून आपण पॉप्लिटियल एक साईट आहे तिथे आपण पल्स मेजर करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट इज अ पोस्टेरियर टिबियल. ठीक आहे, पोस्टेरियर टिबियल साईड तिथे म्हणजे टिबिया आहे त्या टिबियाच्या मागच्या साईडनं आपण पल्स फील करू शकतो. ठीक आहे, दिस इज ऑल आर द कॉमन साईड फॉर द palpating pulse. Okay, first one is a temporal, second is a choroid, third one is a apical, fourth one is a bronchial, third one is a ulnar, fourth one is a radial, fifth one is a femoral, sixth one is a popliteal, seventh one is a posterior tibia. ठीक आहे, posterior tibia. ठीक आहे, टेम्पोरल बोनमध्ये बोनजवळ इथे फील करू शकतो. ठीक आहे, नेकमध्ये आपण फील करू शकतो कोराइड आर्टरीमध्ये. नंतर अपाइकल म्हणजे इन फ्रंट ऑफ द लंग्स. ओके, ओव्हर द
स्टर्नम, ओव्हर द स्टर्नम. ओके. ब्रॅकियल आर्टरी, तिकडे म्हणजे कुबॅडल फोसा असते तिथे ब्रॅकियल आर्टरी असते, त्या ब्रॅकियल आर्टरीवरून आपण पल्स रेट फील करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट वन इज अल्ना अँड रेडियल. ठीक आहे. रेडियल आर्टरी, अल्नार आर्टरी, देन इज अ फिमोरल आर्टरी, देन इज अ पॉप्लेटियल. ठीक आहे. पॉप्लेटियल फोसामध्ये पण तिथे आपण पल्स रेट फील करू शकतो. ठीक आहे. पोस्टेरियर टिबिया. ओके. टिबिया जे बोन आहे त्याच्यावरून पण एक आर्टरी गेलेली आहे, त्या आर्टरीवरून पण आपण पल्स फील करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट इज अ पर्पज. ठीक आहे. पर्पज ऑफ द पल्स रेट. ओके. सो फर्स्ट वन इज टू डिटरमाइन नंबर ऑफ हार्ट बीट पर मिनिट. ओके. जे काही हार्टबीट आहे ते पर मिनिट असते, ते मेजर करण्यासाठी आपण इथे पल्स रेट मेजर करतो. ठीक आहे. आता पल्स रेट आहे ते हे हार्ट आहे, हार्टमध्ये 4 चेंबर असतात. ठीक आहे. राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे. लेफ्ट वेंट्रिकल ही ऑल्सो कॉल्ड ॲज अ पंपिंग चेंबर. ठीक आहे. पंपिंग चेंबर, जसे जसे लेफ्ट ॲट्रियम आहे जसं जसं पंप होतो. ठीक आहे. जसं जसं आपल्या पल्स असतात ते आपण फील करू शकतो. ठीक आहे. म्हणजे पल्स इज रिलेटेड टू हार्टबीट, पल्स रेट रिलेटेड टू हार्टबीट. ओके. म्हणजे इथं आपण पल्स रिलेटेड टू लेफ्ट वेंट्रिकल बीट असं आपण इथे लिहू शकतो. ठीक आहे. पल्स रेट म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल बीट. ठीक आहे. बीट करते तिथे काय होते, तिथे पंप करते. ठीक आहे. लेफ्ट वेंट्रिकल जसं पंप करते तसं जसं आपण पल्स रेट फील करू शकतो. ठीक आहे. टू डिटरमाइन द नंबर ऑफ अ हार्ट बीट पर मिनिट. ओके. नेक्स्ट इज टू डिटरमाइन द स्ट्रेंथ ऑफ पल्स. Okay, to determine the strength of pulse. Okay, to determine the range of pulse, strength of pulse or the working of the vital organ. Okay, म्हणजेच बघा जे काय आपल्या बॉडीमध्ये वायटल ऑर्गन आहे ते वायटल ऑर्गन नॉर्मली फंक्शन करत आहे का हे चेक करण्यासाठी आपण पल्स रेट चेक करतो. ठीक आहे. आणि तिथे आपण पल्सचे स्ट्रेंथ आहे ते चेक करण्यासाठी पण आपण पल्स रेट चेक करतो. जे हार्टमध्ये जे काय वेंट्रिकल आहे, जे वेंट्रिकल प्रॉपरली वर्क करत आहे की नाही. ठीक आहे. लेफ्ट वेंट्रिकल प्रॉपरली वर्क करत आहे की नाही ते चेक करण्यासाठी सुद्धा आपण इथे पल्स रेट चेक करतो. ठीक आहे. नेक्स्ट इज टू असेस वॅस्क्युलर स्ट्रेंथ. ओके. वॅस्क्युलर स्ट्रेंथ रिलेटेड टू वेसल्स आर्टरी. ओके. आर्टरी वेन्स. ओके. रिलेटेड टू वेसल्स. ओके. आर्टरी और वेन्स. ओके. टू चेक द वॅस्क्युलर स्ट्रेंथ ऑफ आर्टरी और वेन्स. ओके. नेक्स्ट इज to assess response of heart activity of the blood and gas exchange. Okay, to check a response of the heart. Okay, जे काय हार्ट आहे ते त्याच्या रिस्पॉन्स चेक करण्यासाठी आपण करतो. ठीक आहे. जसं CPR. ठीक आहे. CPR तुम्हाला माहीत असणार, कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. ठीक आहे. कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन जेव्हा एखादा कोणाचे हार्टबीट अगर स्टॉप झाले तर तेव्हा आपण हार्टबीट चेक करणे, अनकॉन्शियस झाला एखादा कोणी पर्सन, त्याला आपण कॉन्शियस करण्यासाठी आपण त्याला CPR देतो. ठीक आहे. CPR देतो ते आपण सर्वात आधी करतो सर्क्युलेशन चेक करतो. सर्क्युलेशन चेक करणे म्हणजे पल्स रेट चेक करणे. ठीक आहे. पल्स रेट चेक केले म्हणजे पल्स रेट अगर नॉर्मल आले किंवा मग पल्स रेट फील होत आहे तिथं आपण म्हणू शकतो की सर्क्युलेशन बरोबर आहे. ठीक आहे. सर्क्युलेशन बरोबर आहे. ठीक आहे. सर्क्युलेशन बरोबर आहे. ठीक आहे. CBA चेक करतो इथे आपण C फॉर सर्क्युलेशन, B फॉर ब्रिदिंग, B फॉर ब्रिदिंग आणि A फॉर एअरवे. ठीक आहे. A फॉर एअरवे हे आपण चेक करतो इथे. मग C फॉर सर्क्युलेशनमध्ये आपण सर्क्युलेशनमध्ये पल्स रेट चेक करतो. ठीक आहे. पल्स रेट चेक करतो. B फॉर ब्रिदिंग चेक करतो आणि A फॉर एअरवे क्लिअर आहे का हे चेक करतो. एअरवेमध्ये काही जर अडकलं तर ते सुद्धा चेक करतात, ते म्हणजे एअरवे. CPRमध्ये आधी सर्क्युलेशन चेक करतात. सर्क्युलेशन चेक करण्यासाठी पल्स रेट चेक करतात. ठीक आहे. म्हणून तिथे आपण हार्टच्या ॲक्टिव्हिटी चेक करण्यासाठी, हार्टचे रिस्पॉन्स चेक करण्यासाठी आपण पल्स रेट चेक करतो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण पेशंटला एखादा कोरोनरी पेशंट असला, म्हणजे कोरोनरी मीन्स रिलेटेड टू कार्डियक पेशंट. ओके. म्हणजेच हार्ट रिलेटेड डिसीज. ओके. कोणाला हार्ट रिलेटेड डिसीज झाला, कोरोनरी डिसीज झाला तर तिथे आपण काही मेडिकेशन पेशंटला प्रोव्हाइड करतो आणि ते पेशंटच्या मेडिकेशनचे रिस्पॉन्स काय भेटत आहे. ठीक आहे. ते चेक करण्यासाठी आपण इथे पल्स रेटसुद्धा चेक करतो. ठीक आहे. पल्स रेट प्री ऑपरेटिव्ह केअर, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर देण्याच्या
देता, ठीक आहे, तेव्हा आपण चेक करतो, ठीक आहे. ऑपरेशन किंवा मग सर्जरी व्हायच्या आधीसुद्धा आपण पल्स रेट चेक करतो आणि नंतरसुद्धा चेक करतो, ठीक आहे. नेक्स्ट इज टू असेस द रिस्पॉन्सेस ऑफ द हार्ट, ॲक्टिव्हिटी ऑफ ब्लड, ठीक आहे. ब्लडची ॲक्टिव्हिटी चेक करण्यासाठी, ठीक आहे, त्यासाठी पण आपण पल्स रेट चेक करतो, ठीक आहे. अँड गॅस एक्सचेंज, ठीक आहे, गॅस एक्सचेंज, ठीक आहे, लंग्समध्ये गॅस एक्सचेंज होतात, तिथे पण आपण चेक करण्यासाठी आपण काही साईट्सवर आपण पल्स रेट चेक करू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट इज टू चेक हार्ट ॲबिलिटी टू डिलिव्हर ब्लड to distal area of the body, okay. Distal means it is a organ which are the away from the heart, okay, is called as a distal, okay. Distal. And the proximal it is a organ which are the near the heart, is called as a proximal, okay. Proximal and distal, okay. Proximal and distal or distal, okay. Means assume that this is the heart, okay. So heart, and this is a liver, okay. Liver, and this is a kidney, okay. Kidney. So liver it is a proximal organ ऑफ द हार्ट, ठीक आहे. म्हणजे बघा हार्टच्या जवळ आहे, ठीक आहे. लिव्हर जे आहे हार्टच्या जवळ आहे म्हणून त्याला प्रॉक्सिमल ऑर्गन ऑफ हार्ट म्हणू शकतो, ठीक आहे. आणि डिस्टल, ठीक आहे, किडनी आहे हे हार्टच्या दूर आहे, ठीक आहे, म्हणजे डिस्टन्स जास्त आहे, ठीक आहे. किडनीचं आणि हार्टचं डिस्टन्स जास्त आहे म्हणून आपण डिस्टल ऑर्गन ऑफ हार्ट असं म्हणू शकतो, ठीक आहे. प्रॉक्सिमल अँड डिस्टल, ओके. प्रॉक्सिमल अँड डिस्टल एरिया ऑफ द बॉडी, ठीक आहे. बघा आता पल्ससाठी चेक करतो आपण कशासाठी, जेव्हा पर्पज काय आहे, जेव्हा जे काही हार्ट ॲबिलिटी आहे की डिस्टल आणि प्रॉक्सिमल दोन्ही ऑर्गनला ब्लड सप्लाय करणे हे हार्टचं वर्क आहे, ठीक आहे. ते वर्क व्यवस्थित होत आहे का हे चेक करण्यासाठी आपण पल्स रेट चेक करणार आहे, ठीक आहे. अगर हे जे पाम आहे, ठीक आहे, पाम मीन्स जे काही हात आहे, ठीक आहे, पाम, ठीक आहे. त्या पामपर्यंत हे काय झालं, पाम काय आहे हे डिस्टल ऑर्गन आहे, ठीक आहे. डिस्टल ऑर्गन आहे जे हार्टच्या खूप दूर आहे, अवे आहे, ठीक आहे. हार्टच्या दूर आहे तिथपर्यंत ब्लड सप्लाय होत आहे का, ठीक आहे. ते चेक करण्यासाठी आपण पल्स रेट चेक करतो, ठीक आहे. तिथे आपण पल्स रेट आर्टरी, कोणती आर्टरी, रेडियल मध्ये आपण तिथं पल्स रेट चेक करणार आणि तिथे पाहणार की पामपर्यंत ब्लड सप्लाय व्यवस्थित चालला आहे की नाही, ठीक आहे, व्यवस्थित होत आहे की नाही हे आपण रेडियल आर्टरीवरून चेक करणार, ठीक आहे. रेडियल आर्टरीवरून चेक केल्यानंतर आपल्याला माहीत पडणार की डिस्टल ऑर्गनपर्यंत व्यवस्थित त्यांना ब्लड सप्लाय होत आहे आणि हार्ट ॲक्टिव्हिटी व्यवस्थित होत आहे, ठीक आहे. तसंच अगर प्रॉक्सिमल चेक करायचं आहे, पल्स रेट चेक करायचं आहे तर कॅरोटाईड आर्टरी किंवा मग टेम्पोरल साईटवरून आपण पल्स रेट मेजर करू शकतो की हार्ट किंवा मग अपायकल, ठीक आहे. अपायकल हार्टजवळ जे काही अपायकल साईट आहे त्या अपायकल साईटवरून पण आपण पल्स रेट फील करू शकतो की प्रॉक्सिमल ऑर्गनला ब्लड सप्लाय व्यवस्थित होत आहे की नाही, ठीक आहे. नेक्स्ट इज टू चेक हार्ट रिदम अँड पॅटर्न ऑफ द हार्टबीट, टू चेक हार्ट रिदम अँड द पॅटर्न ऑफ हार्टबीट, ठीक आहे. जे काय हार्ट रिदम आहे, ठीक आहे, हार्ट रिदम आहे लपडप, ठीक आहे, लपडप आहे त्याला आपण हार्ट रिदम म्हणतो, ठीक आहे. लपडप आहे ते आपण चेक करण्यासाठी, हार्टचे लपडप चेक करण्यासाठी तिथे आपण पल्स रेट पण चेक करणार, ठीक आहे. किंवा मग जे काही पॅटर्न आहे हार्टबीटचा, ठीक आहे, जे काही पॅटर्न आहे ते चेक करण्यासाठी आपण इथे पल्स रेट चेक करणार आहे, ठीक आहे. जसं एक्झाम्पल ते कार्डियक मर्मर असलं तर तिथे आपल्याला फोर हार्टबीट आपल्याला हिअरेबल असणार, ठीक आहे. जे काही 4 हार्टबीट आहे ते आपल्याला ऐकायला येणार, ॲबनॉर्मल साऊंड इथे हार्टच्या ऐकायला येणार, ठीक आहे. जसं पल्स रेटमध्ये पण तिथे काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी होणार, ठीक आहे. त्यामुळे आपण इथे हार्टच्या रिदम चेक करण्यासाठी सुद्धा पल्स रेट चेक करतात, ठीक आहे. आणि पॅटर्न, ठीक आहे, पॅटर्नसुद्धा हार्टबीटचं जे काही पॅटर्न आहे हे चेक करण्यासाठी सुद्धा आपण पल्स रेट चेक करतो, ठीक आहे. सो नेक्स्ट इज नॉर्मल रेट ऑफ पल्स, ओके. न्यूबॉर्न मीन्स
ते का नवजात शिशु असतो त्याला आपण न्यूबॉर्न म्हणतो. ठीक आहे, न्यूबॉर्न याची एज काय असते न्यूबॉर्नची? 0 to 28 डेज त्याला आपण न्यूबॉर्न म्हणतो. ठीक आहे, 0 to 28 डेज त्याला आपण न्यूबॉर्न म्हणतो. ठीक आहे, न्यूबॉर्न. ठीक आहे, नवजात शिशु. न्यू म्हणजे नवीन, बॉर्न मीन्स जन्मलेला. ठीक आहे, न्यूबॉर्न म्हणजे नवजात शिशु. ठीक आहे, त्याची बीट्स काय पल्स रेट काय असते? 140 बीट पर मिनिट. 140 बीट पर मिनिट. ठीक आहे, आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं त्यामध्ये ॲडल्टमध्ये पल्स रेट काय असेल नॉर्मल? 72 बीट पर मिनिट. 72 बीट पर मिनिट म्हणजेच त्याच्या डबलने. ठीक आहे, त्याच्या डबलने 72 म्हणजे 70चं डबल काय होते? 140. ठीक आहे, त्याच्या डबलने न्यूबॉर्नमध्ये असते. ठीक आहे, 140 बीट पर मिनिट. ठीक आहे, नेक्स्ट वन इज अ इन्फंट. इन्फंट म्हणजे त्याची एज काय असते इन्फंटची? इन्फंटची एज असते 28 डेज टू 1 इयर. 1 इयर. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो इन्फंट. 28 डेज टू 1 इयर त्याला आपण म्हणतो इन्फंट. इन्फंटमध्ये किती असते? 120 बीट पर मिनिट. 120 बीट पर मिनिट. ठीक आहे, 120 बीट पर मिनिट. नेक्स्ट इज अ 2 to 3 इयर. 2 to 3 इयर. ठीक आहे, म्हणजे ॲडोलसन, टॉडलर तिथे येऊ शकते. ठीक आहे, 2 to 3 इयर. ठीक आहे, 100 बीट पर मिनिट. 100 बीट पर मिनिट. ठीक आहे, जे काही पल्स रेट असतात 2 to 3 इयर्स टॉडलरमध्ये. ठीक आहे, जिथे आपण 100 बीट पर मिनिट. ठीक आहे, 2 to 3 इयर चाइल्ड असते त्याला आपण टॉडलरसुद्धा म्हणतो. ठीक आहे, 100 बीट पर मिनिट असे तिथे पल्स रेट असतात. ठीक आहे, नेक्स्ट इज अ 5 to 10 इयर. 5 to 10 इयर. ठीक आहे, प्रीस्कूलर स्कूलर. ठीक आहे, त्यामध्ये येतात. ठीक आहे, प्रीस्कूलर स्कूलर दॅट इज 30 बीट पर मिनिट. 90 बीट पर मिनिट. 90 बीट पर मिनिट. ठीक आहे, जे पल्स रेट असते ते 90 बीट पर मिनिट येतात. ठीक आहे, नेक्स्ट इज अ अडल्ट. अडल्ट म्हणजे माहिती आहे 72 बीट पर मिनिट इज नॉर्मल बट द रेंज 70 to 80 बीट पर मिनिट. 70 to 80 बीट पर मिनिट. ठीक आहे, देन ओल्ड एज. ओल्ड एजमध्ये काय येणार? रॅपिडला असणार. ठीक आहे, कारण की तिथे हार्टबीट ठीक आहे थोडं जास्त वेंट्रिकल्स काय वेंट्रिकल आहे हार्टचं वेंट्रिकल ते काय जास्त पंप करणार. ठीक आहे, रॅपिड असणार. टप 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 असा एक फील होणार. ठीक आहे, देन एक्स्ट्रीमली ओल्ड एज. एक्स्ट्रीमली ओल्ड एजमध्ये मोर रॅपिड. ठीक आहे, मोर रॅपिड जे काही नॉर्मल पल्स रेट आहे त्यापेक्षा जास्त वाढलेले दिसणार. ठीक आहे, एक्स्ट्रीमली ओल्डमध्ये. ठीक आहे, हे सर्व झाले आपल्याला पल्स रेट, नॉर्मल पल्स रेट अकॉर्डिंग टू द स्टेजेस. ओके, अकॉर्डिंग टू द डेव्हलपमेंटल स्टेजेस. ठीक आहे, इन न्यूबॉर्न 140 बीट पर मिनिट जे काही आहे ते ॲडल्टपेक्षा डबलचे आहेत. ठीक आहे, पल्स रेट ॲडल्टपेक्षा डबलचे आहे. देन इन्फंट 120 बीट पर मिनिट. देन 2 to 3 इयर 100 बीट पर मिनिट. 5 to 10 इयर 90 बीट पर मिनिट. अडल्ट 70 to 80 बीट पर मिनिट. ओके, देन ओल्ड एज इज रॅपिड. ओके, पल्स रेट इज रॅपिड. एक्स्ट्रीमली ओल्ड एज मोर रॅपिड. ठीक आहे, जे काही इथे पल्स रेट आहे इथे आपण पाहू शकतो. ठीक आहे, न्यूबॉर्नमध्ये जास्त आहे, नंतर इन्फंटमध्ये त्यापेक्षा कमी आहे, टॉडलरमध्ये त्यापेक्षा कमी आहे, स्कूलरमध्ये त्यापेक्षा कमी आहे. ठीक आहे, आणि ॲडल्टमध्ये याच्यापेक्षा प्रीस्कूलरपेक्षा कमी आहे. नंतर ओल्ड एजमध्ये जास्त आहे आणि एक्स्ट्रीमली ओल्ड एजमध्ये पण जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे काय होत आहे इथे जन्मताच्या वेळी पल्स रेट जास्त असते, जास्त असते आणि ते तिथून कमी कमी होत जाते. अडल्टमध्ये 70 to 80 बीट पर मिनिट येतात आणि नंतर ओल्ड एजमध्ये पण रॅपिड होत जाते. ठीक आहे, हे आहे पल्स रेट. ठीक आहे, हे असे व्हेरिएशन्स पल्स रेटमध्ये दिसतात. ठीक आहे, नेक्स्ट इज ओके फॅक्टर इन्फ्लुएन्स ऑन द पल्स रेट. ओके, एज. ओके, ॲज अ इन्क्रीजिंग द एज देन द पल्स रेट ऑल्सो इन्क्रीजिंग. ओके, जसं आता आपण पाहिलं होतं न्यूबॉर्नमध्ये जास्त आहे 140 बीट पर मिनिट आणि ॲडल्टमध्ये कमी आहे म्हणजे 70 to 80 बीट पर मिनिट. ठीक आहे, दॅट इज पल्स रेट रिलेटेड directly related to age. Okay, pulse rate is directly related to age.
ओके, जसं जसं एज वाढते तसं तसं पल्स रेट वाढतात. ओके, ॲज अ इन्क्रीजिंग a age, then the pulse rate also increases. Okay, means the pulse rate is directly related to age. Okay, next is the exercise. Whenever you do exercise, then the pulse rate also increases. Okay, then next is the hormones. When the hormonal change is occur, then the pulse rate also occur. Okay, hormone is influence on the pulse rate, means whenever the abnormalities occur in the hormones, then the pulse rate also change. Okay, then stress, it is one of the psychological condition or the psychiatric condition, in that the if the any stress is developed, then the pulse rate automatically increase. Okay, next is the environmental factor also influence on the pulse rate. Example, rain, then summer season. Okay, this is all are the environmental factor. Okay, whenever the environmental factor influence on the pulse rate, then the pulse rate also increased. Okay, then in this lecture we studied the pulse. Okay, what is the pulse? Pulse is the heartbeat conveniently felt at the wrist and at any point where an artery pass superficially over the bone. ओके, जे काय कन्व्हिनियंटली कुठे फील होते, रिस्टमध्ये. ठीक आहे, जे काही फिजिशियन चेक करतात फक्त रिस्टमध्ये चेक करतात, आणि बाकी जे काही सुपरफेशियली जे काही आर्टरी गेलेले आहे बोनवरून तिथे आपण फील करू शकतो. म्हणजेच टेम्पोरल साईडमध्ये जे काही ठीक आहे टेम्पोरल बोन जवळ असते आणि कोराईड आर्टरी जवळ असते, कोराईड साईड. नंतर आहे अपायकल साईड असते. ठीक आहे, अपायकल मीन्स इन फ्रंट ऑफ द sternum. Okay, then brachial side cuboidal fossa जवळ असते, in above the elbow. Then ulnar side, radial side. Okay, radial side, ulnar side. Then the femoral side, popliteal side, in front of the behind the knee. Okay, near about the popliteal fossa. Next is the posterior tibia. Okay, posterior means back side. Okay, posterior means back side. Inferior means in front, posterior means back side. Okay, so superior means above, means above. Okay, superior means वर. Okay, inferior means खाली. ठीक आहे, then the posterior means मागे आणि inferior means समोर. Okay, these all are the sides of the common sides for palpating pulse. Okay, then purposes of the pulse rate measurement. Okay, this all to determine the number of the heartbeat per minute, determine the strength of pulse. Okay, to assess the vascular strength, to assess the response of the heart activity of blood and gas exchange, to check the heart ability to deliver blood to distal area of the body, then to check heart rhythm and the pattern of heartbeat, then the normal rate pulse. Okay, newborn, infant, 2 to 3 years, 5 to 10 year, adult, old age, extremely old age. Okay, then then next is a factor influence on the pulse rate: age, exercise. Then the age, exercise, hormones, stress, environment, internal factor. Okay, these all are the factor influence on the pulse rate. Okay, then thank you.